नमस्कार मित्रांनो, आपल्याला घरच्या घरी अशी मोरिंगा पावडर बनवायची असेल तर त्यासाठी काय काय करायला लागेल जे आज मी तुम्हाला सांगत आहे. आपण नेहमी ऐकतो की मोरिंगा पावडर खाल्ल्यामुळं बरेच फायदे होतात किंवा मोरिंगा पावडरला जास्तीत जास्त मागणी आहे. मग आता मोरिंगा पावडर बनवायची कशी आणि आपल्याला त्यासाठी आपण काय काय लागतं ते आज सांगतो तुम्हाला. की पहिल्यांदा आपल्याला शेवग्याचं एक झाड लागेल. शेवग्याचे जर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर शेवग्याची शेती करायला लागेल. आणि आपल्याकडं स्वतःकडं 1-2 झाडं असली तरी मोरिंगा पावडर आपण बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला हा पाला लागतो. तर पाला घेताना कुठला पाला घ्यायचा तर एकदम जो कवळा पाला असतो तो अजिबात घ्यायचा नाही. असा परिपक्व झालेला पाला की जो डार्क ग्रीन झालेला आहे असा पाला आपण घ्यायचा. पाला घेतल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सावलीमध्ये वाळवायचं. पाला जेव्हा घेताना पालाच्या मागं असं कुठला रोग येत नाही पाहिजे किंवा काळा मावा, पांढरा मावा किंवा असं काय एकदम पान असं हे बघा असं मागची बाजू पण त्याची एकदम पानाची क्लिअर पाहिजे. अशी पानं आपण निवडून ती स्वच्छ धुवायची. स्वच्छ धुतल्यानंतर आपण ती सावलीमध्ये वाळवायची. तुम्ही 3 ते 4 दिवसात ती पानं सावलीत वाळून ठेवू शकता. पानं वाळल्यानंतर हे फांद्या वाळल्या की आपोआप ह्याची पानं खाली पडतं आणि मग ती जी पानं गोळा करायची आणि आत्ता सुरुवातीला आपण मिक्सरमधनं काढली तरी ते चालू शकतं. मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला ग्राइंडर लागेल मोठा आणि अशा पद्धतीने आपण ती मोरिंगा पावडर तयार करू शकतो. मोरिंगा पावडर आता ती जवळजवळ 150 आजारांवर चालती. त्याच्यामध्ये कॅल्शियम असतात, नंतर सगळे मिनरल असतात, विटॅमिन असतात, त्यामुळं ती आपल्या शरीराला चांगली आहे. मग आता ही बनवलेली पावडर घ्यायची कशी तर आपण सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा टाकून चांगले हलवून एकजीव करून ती पाणी प्यायचं. आता त्याच्यामुळं आपली जी आपली पचनसंस्था आहे ती चांगली सुधारते आणि आपल्याला कॅल्शियम मिळते. मिळाल्यामुळं हाडंसुद्धा चांगली राहतं. आता ही जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. नंतर ही माहिती तुम्हाला पुढं शेअर करा आणि ज्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.